आम्ही असं ऐकलंय की राधा पाटील यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप जास्ती खरं? प्रेम आहे. खूप खूप जास्ती आहे. ऐकायचं आणि सोडायचं म्हणून मी ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि जाऊ दे बोलू दे ग आपलीच आहे. बाबांचं प्रेम खरं तर गौतमी कधी मिळालं नाही तुला. नाही कधी आलेच नाही भेटायला असं. पोरगी म्हणजे बापासाठी काय असते नाही का, असं तर मी विचार करते यांना असा प्रश्न नाही पडला का कधी की आपल्या पोरीला जाऊन भेटावा असं. तेवढी एक खंत आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक मोठं नाव आपल्यात नाहीये आता, अजितदादा. कलाकारांना सपोर्ट असणं खूप महत्वाचं होतं आणि दिलाय दादांनी. हो, प्रत्येक कायम. कलाकाराला कायम सपोर्ट केलाय दादांनी. पण गौतमीचा तो स्वप्नातला राजकुमार कसा असावा असं तुला वाटतं? तुझा तो इमॅजिनरी असेल ना जोडीदार? ऐक ना, हा मला खूप लोकांनी हा प्रश्न विचारलाय आणि मी नेहमी समजून घेणार, काही नको समजून घेणारा पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी माझ्यासोबत एवढ्या घडल्या आहेत किंवा काय, तर त्यामुळं मला असं वाटतं की त्या गोष्टी पण समजून घेणारा किंवा एक्सेप्ट करणारा पाहिजे असं. करेक्ट. क्षण तुझ्या आयुष्यातला की जिथे तुला असं वाटलं की आता सगळंच संपलं. आता म्हणजे माझं मध्ये हे झालं होतं व्हिडिओचं आणि मी एकदम सगळ्यांना सांगून टाकलेलं की मी नाही करणार आता असं, बस मला कार्यक्रम नाही करायचे, मला काही नाही करायचं, सगळं बंद करायचंय, मी माझी घरात राहते. हॅलो, हाय, नमस्कार. मी जयंती वागधरे. आम्ही असं ऐकलंय मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही असं ऐकलंय मध्ये आपल्यासोबत आहे सबसे कातिल गौतमी पाटील. आम्ही असं ऐकलंय. ऐकलंय. अरे वा, खूप छान आहे. तर गौतमी म्हणजे शोचं नाव आम्ही असं ऐकलंय, त्यामुळे आम्ही बरेच प्रश्न तुला आम्ही असं ऐकलंय जे जे ऐकलेलं असेल ते मी तुला विचारणार हा, आहे. तू तर मला त्यावर तू बिनधास्त तुझं विचार. स्पष्ट उत्तर दे. एकदम पण स्पष्ट. अगदी सुरुवातीला हा. मला विचारायचंय की हे जे ना सबसे कातिल गौतमी पाटील हे कधीपासून सुरू झालं ग? हे मी कोल्हापूरला ज्यावेळेस कार्यक्रम करायचे जास्ती, म्हणजे व्हायरल, नुकतीच माझी व्हायरल व्हायला सुरुवात होती, त्यावेळेस मला हे नाव दिलं आणि हे सगळं प्रेक्षकांकडनं आलं की सबसे कातिल गौतमी पाटील. तर हे मी मेन्शन बॅक द्यायचे, मेन्शन माझं चालतं ना, मग त्यावेळेस ते खाली सबसे कातिल गौतमी पाटील, सबसे कातिल. मग ते व्हायरल होत 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 ते एवढं व्हायरल झालं की ते सगळ्यांनी मला एक ती लाईन दिली तुझी एक की tagline. सबसे, हा, एक माझी ती लाईन. आणि हे आपण नाव दिलं म्हणजे आपण आपलं नाव दिलं ही गोष्ट वेगळी आहे, पण हे प्रेक्षकांनी दिलं ना हे खूप वेगळं आहे. त्याचा मला असा आनंद आहे की काय नाव दिलं ना, म्हणजे मी विचार करते हे कोणी सुचवलं असेल पहिलं की ही लाईन मला दिली. खूप छान. क्या बात आहे. आणि आता मुद्द्यावर येऊया. येस. तर आम्ही असं ऐकलंय की राधा पाटील यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप जास्ती खरं? प्रेम आहे. खूप खूप जास्ती आहे. ओके, असू दे, चांगली गोष्ट आहे. मी नेहमी सांगत असते कोणी माझ्या बाबतीत बोललं तर मला फरक पडत नाही. नाही आणि मी ऐकायचं आणि सोडायचं हा माझा मंत्र आहे. मगाशी मी तुला म्हटलं. म्हणून मी ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि जाऊ दे बोलू दे ग आपलीच आहे म्हणून आहा. सोडून द्यायचं. एवढं काय आहे की फक्त माझं नाव घ्यायचं आणि काहीही बोलायचं, ह्या गोष्टी आहेत. पण ठीक आहे, बोलू दे, माझ्यावर प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे. क्या बात. आणि खूप जास्ती आहे, खूप जास्ती आहे, खूप जास्ती आहे. एक्झॅक्टली, म्हणून मी म्हटलं की खूप प्रेम आहे आणि मी तुझ्यावर. लक्ष नाही देत. पण तुझे असे बरेच मी म्हणजे त्याच्यावरनं मला कमेंट्स जे मी आत्ता मला एवढे लोक बोलतात वगैरे, ट्रोल करतात, काय 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 होतं, पण त्याच्या खाली जे लोकांचे जे कमेंट्स असतात ना, म्हणजे जे माझ्यावर प्रेम करतात त्या लोकांनी, म्हणजे मी उत्तर देण्याच्या अगोदर उत्तर तिथं खाली सगळ्यांनी दिलेले असतात. मग मला जास्ती अभिमान तिथं वाटतो की हे बघ, मला बोलायची गरज पडली का नाही पडली. जे माझ्यावर प्रेम करतात त्या लोकांनी अगोदरच उत्तरं देऊन मस्त मोकळे झालेत, आपल्याला बोलायची गरज नाही. आणि हे सगळं प्रेक्षकांचं प्रेम आहे, बाकी काही नाही आहे. आणि हे मी कमवण्याचा प्रयत्न नेहमी करते, नेहमी करणार. आणि ते टिकवणं हे माझ्या हातात आहे. तर हे मी पूर्णपणे जीव लावून प्रयत्न करणार की हा, यांचं प्रेम आपल्यावर कायम राहावं असं. क्या बात आहे. गौतमी, आपण म्हणजे शो सुरू व्हायच्या आधी बऱ्याच गप्पा मारल्यात ऑलरेडी, त्यामुळे आता खूप प्रश्न आहेत माझ्या मनात.
तर एक तर मला एक जाणून घ्यायचंय की तुझं 90s वर असं विशेष प्रेम आहे का? कारण नेहमी असं बघितलं जातं की सगळेजण रील्स जे आहे ते ट्रेंडिंग गाण्यावर करतात. पण तू नेहमी तुझे मोस्ट ऑफ द रील्स हे 90sच्या गाण्यावर असतात. म्हणजे त्या काळातल्या गाण्यावर असतात. अगं मला खूप आवडतं, म्हणजे असं जुने गाणी खूप आवडतात. आत्ताची नवीन म्हटलं तर म्हणजे असं कसं बोलू, म्हणजे विवाह मूवी तो मला Exactly. फेवरेट आहे माझा. अच्छा. विवाह मूवी तर मला त्यातले गाणे आवडणार, धडकन मधले, म्हणजे हे हे गाणी मला आवडतात. आणि मी तुला किस्सा सांगते. आमच्या गाडीमध्ये आम्ही प्रवासात आहे ना, माझ्या हातात फोन देत अच्छा. नाही देत गाणी लावायला. का तर लावायचं म्हटलं की मी लावणार जुनी गाणी, तर त्यापेक्षा माझ्या हातात कोणी देतच नाही फोन. आम्ही आमचे लावतो, तू ऐक, असं आहे. पण मला आवडतात जुनी तुला गाणी. 90sच्या प्रेमात आहेस तू आवडतं. बऱ्यापैकी. मला वाटतं तो त्या काळातला तो साधेपणा, तो एक इनोसेन्स आपण म्हणतो ना ग, तो आहे त्यात मे बी आवडतं म्हणून. मला. पण आवडतात जुनी गाणी, खूप फेवरेट आहे. खूप हम आवडतात. साथ साथ है, हम आपके है कौन, हे तर मी सारखी बघतच असते. विवाह हे मूवी फेवरेट आहे आणि यातले सॉन्ग पण मला आवडतात. म्हणजे असे पारिवारिक आणि हा रोमॅन्टिक हा लव्ह स्टोरी वाले ते मैया सिनेमे तुला. यशोदा नाही का, ते गाणं तर मला ते पण खूप आवडतं. तुला कान्हा दिसतंय आम्हाला, तुझी जी Yes. चैन आहे त्यावर कान्हा लिहिलेला आहे. तर कान्हाची फॅन आहेस का तू? कान्हाची नाही, मी भक्त मी आहेस का तू? कान्हाची मी आहे, देवाची भक्त आहे, मी कान्हाची भक्त आहे. पण याचा विषय असा आहे की मी हे ऑनलाईन पाहिलं होतं. बरं. आणि मी त्याचा स्क्रीनशॉट मारला, ते मी आईला सेंड केलं, आई मला पाहिजे असं. तर मग आईने जाऊन मला हे सेम बनवून आणलं कान्हा. हो. मला ते खूप आवडलं. मग तेव्हापासून मी ते घालते, मला आवडतं. पण तुझी देवावर किती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे. आणि आम्ही असं ऐकलंय की तू स्वामी भक्त आहेस आणि तुला अनेकदा प्रचिती आलेली आहे ती. हो, हो, हो. प्रचिती म्हणजे आज मी इथं आली, पुण्यात आली. मी तर म्हणते मी पुण्यात आली हे कारणच महाराज आहेत. त्यांनी मला पुण्यात पाठवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, हे सगळं झालं. हे सगळं मी जे काही आहे ते मी महाराजांनाच श्रेय देते. कारण म्हणजे मी लहानपणापासून महाराजांच्या मंदिरात जाणं, माझं त्यांच्यावरचं ते प्रेम किंवा काय, हे सगळं मी खूप जवळून असं अनुभवलंय. की मी आज समजा आता मला महाराजांची आठवण आली किंवा मी महाराजांचं काहीतरी ऐकतीये किंवा मी बसली आणि मला महाराज नाही का असं आठवलेत, तर मला कुठं ना कुठं तरी महाराज बरोबर दिसतात. म्हणजे गाडीवर असणार किंवा कशावर, स्वामी. कुठंही स्वामी दिसणार म्हणजे दिसणार. म्हणजे हे त्यांच्यावरचं माझं प्रेम, आणि प्रेम म्हणल्यापेक्षा आमची फ्रेंडशिप म्हटलीच तरी चालेल. कसं नातं आहे स्वामींसोबतचं तुझं? मला रडायला आलं तर मग मी फोनमध्ये जाणार, फोटो काढून मग ते गप्पा मारत बसणार, रडणार, मग कंप्लेंट पण करणार. मग खुश झाले तर मग मी हसणार पण. माझ्या घरात महाराजांची मोठी अशी फ्रेम आहे. मी कधी कधी असं सोप्यावर बसले ना, जेवण करते रोज. जेवण सोप्यावर बसले, असं जेवण करताना मी महाराजांना असं बघते आणि मी माझीच हसते त्यांना बघून, असं नाही का. असं म्हणजे एक माझं आणि त्यांचं रिलेशन खूप छान आहे, वेगळं आहे. हे मी शेअर नाही करू शकत. आणि त्यांच्यावर माझं खूप 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 प्रेम आहे. क्या बात आहे. गौतमी, आज म्हणजे तू इतक्या वर्षांपासून आता स्टेज शोज करतेयस आणि तू आता खूप पॉप्युलर झाली आहेस महाराष्ट्रामध्ये, खूप मोठं नाव झालेलं आहे तुझं. पण एक महत्त्वाचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे, तो म्हणजे एखाद्या स्त्रीनं आपल्या पायावर उभं राहणं आणि फिनॅन्शियली इंडिपेंडेंट असणं, स्वखर्चानं सगळ्या गोष्टी करणं, हे किती किती महत्त्वाचं वाटतं तुला? हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मला माझ्या ह्याच्यावरनं वाटतं, आपण कोणाच्या तरी जीवावर जगणं हे मला चुकीचं वाटतं. आज तुम्ही किती जरी मोठे असाल, तुमच्याकडे किती जरी पैसा असेल किंवा कोणाकडे असेल, आणि पण जे तुम्ही स्वतः कमवता ते, आणि तुम्ही स्वतः कमवून त्या याच्याने आपल्यासाठी काहीतरी घेणं किंवा आपलं चालवणं, हा आनंद खूप वेगळा आहे. म्हणून मला वाटतं की स्वतः कमवून बेस्ट आहे. कोणावर डिपेंड जीवावर नाही नको राहिलं, आपण. डिपेंड नाही राहिलं पाहिजे. कुठल्याही महिलेनी, कुठल्याही पोरीनी कोणावरही डिपेंड राहायचंच नाही. म्हणजे जे असेल ते आपलं आपलं स्वतः हक्काने, म्हणजे आपण बोलू शकतो की हे चल माझं आहे, माझ्या पैशांचं आहे, तू कोण, हे आपण बोलू शकतो. म्हणून मला वाटतं की
प्रत्येकाने आपापल्या जीवावर राहावं उभं. राहायला पाहिजे. महिलांनी तर नेहमीच राहावं नक्कीच. पण आज तू आजवर इतके कार्यक्रम केलेस आणि इतकं प्रेम तुला मिळालेलं आहे आणि ज्यातनं तू आता फायनान्शियली तू स्वतः आता इंडिपेंडेंट झालेली आहेस आणि तुला कोणाच्या जीवावर जगायची गरज नाहीये. पण ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये गौतमी एक असा कार्यक्रम तुला आठवतो का जो वेगळाच कार्यक्रम होता आणि तो कायम लक्षात राहील असा? मी कोल्हापूर साईडला, कोल्हापूर का कर्नाटक म्हणजे त्या बाजूला, हां. त्याच बाजूला तो एक कार्यक्रम झाला. म्हणजे आम्ही गेलो आणि तिथं अगोदरच म्हणजे सगळे पोलिस वगैरे सगळे सगळे होते Set होते. आणि मी गेले, आवरलं आणि मी ज्या वेळेस स्टेजवर यायला तर अक्षरशः ती पब्लिक पाहिली ना ग, की हे सगळे हे फक्त हे असं असं असा फ्लो चालला पूर्ण होता. तो लोड खूप गर्दीचा खूप 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 म्हणजे ते. आणि आमचा कार्यक्रम झाला नाही, कार्यक्रमच झाला नाही. कार्यक्रमच नाही झाला. म्हणजे अक्षरशः मला तिथं आयोजकांनी फक्त असं केलं की नको. मग मी स्टेजवर गेले, फक्त हात केला नाही का हाय म्हणून, आणि बस मला आयोजकांनी डायरेक्ट आतमध्ये पाठवलं. पोलिस पण होती की तुम्ही आत बसा. मी 1 तास रूमच्या बाहेर नव्हते. अय्या. मला बसवूनच ठेवलं. ज्यावेळेस सगळं क्लिअर झालं ना त्यावेळेस मग मी बाहेर पडले. पण ते प्रेक्षक वर्ग एवढं म्हणजे प्रेम घेऊन आले होते की ते 25-30 हजार पब्लिक किती असेल नाही मला सांगता येणार, पण ते ग्राउंड पूर्ण भरलं होतं आणि एकदम प्रचंड ते बघून मला ते खूप छान वाटलं. तो एक कार्यक्रम की मी कधी विसरू शकत नाही. पण आज म्हणजे लोक वेडी आहेत तुझ्यासाठी. जसं या कार्यक्रमातली गर्दी तर आपल्याला पाहायला मिळतेच. कुणी झाडावर बसून बघतंय, पडतंय, काही नाही काही बघ की ग. गोष्टी घडतायत. हो म्हणजे आता झाडावर आता ते पण खूप रील व्हायरल झालं की झाडावर बसून ते कार्यक्रम वगैरे. नेहमी मला असं दिसलं ना तर मी नेहमी पहिलं माईक घेते हातात की तू पहिलं खाली उतर बाबा, तू वर नको. लागलं वगैरे तर बरोबर. कशाला उगाच, कारण असं नुकसान बरंच झालंय कार्यक्रमाला. म्हणजे कोणाला लागलंय, कोणाचं डोकं फुटलंय कार्यक्रमाला येऊन. तर ह्या गोष्टी आपल्यालाच वाईट वाटतात. आपल्याला बघायला येतात, आपल्याला प्रेम द्यायला येतात, मी लागून त्यांना लागतं आणि मग ते तसं नको मला. म्हणून मी अगोदरच बोलत असते, पण नाही ऐकत. तरीही कार्यक्रम बघायचंय तर झाडावर उभं राहूनच का, कशाला उगाच. पण या चाहत्यांचेही अनेक किस्से असतील ना ग. असा एखाद्या चाहत्याचा कुठला क्रेझी किस्सा आठवतो तुला, की एखाद्या चाहत्याचा असा वेड्यासारखा किस्सा असेल जो तुझ्या लक्षात आहे अजूनही? म्हणजे भरपूर किस्से आहेत असे की एकतर मला मागणी घेऊनच आलं होतं. हा म्हणजे डायरेक्ट की म्हणजे माझ्याच लोकांना सांगताय की नाही का मी मागणी घेऊन आलोय नाही का. मग आमचे पोरं कोणासाठी, गौतमीसाठी. अरे बापरे. तो एक किस्सा हसण्यासारखा आहे. परत कार्यक्रम संपला ना, कार्यक्रमात असेल कार्यक्रमातच. कार्यक्रमातच ओके. ते परत म्हणजे असं कार्यक्रम संपला ना की सगळे म्हणजे 2-3 एखादं असेल ना की खूप लांबपर्यंत गाडीच्या पाठीमागे येतं. थांबता थांबत नाही, ऐकता ऐकत नाही, नाही म्हटलं तरी नाही, एक ताई प्लीज. मग ते आपल्याला काहीतरी कुठेतरी एक की नको, मग ते साईडला घेऊन मग फोटो देणार, मग ते जाणार. हे असे बरेच किस्से आहेत. एकानी तर म्हणजे मी असं आमचा कार्यक्रम संपला, निघालो, सगळं झालं, ते नाही का टीव्हीत पिक्चरमध्ये दाखवतात डायरेक्ट दादानी डायरेक्ट पुढं गाडी टू व्हीलर होती. बापरे. मी म्हणजे आमची गाडी जातीये आणि ते आम्हाला क्रॉस करून ओव्हरटेक डायरेक्ट केलं. थांबला, मध्येच थांबला, मध्येच. मग ते त्याचं ते नाही का, तो पण एक किस्सा आहे. किती सांगू तुला, अजून बरेच किस्से आहेत. एकदा तर मी कार्यक्रम केला आणि मी एका हॉटेलला येऊन थांबले जेवणासाठी पुढं. तर तिथं एक मुलगा म्हणजे त्याला खरचटलं, लागलं, सगळं झालंय आणि तो एका साईडला बसलाय आणि मी त्या हॉटेलला जेवायला गेले कार्यक्रम संपल्यावर. मला काही माहीत नाही, काही नाही. आणि सहज आमच्या लोकांनी नाही का विचारलं की काय, तर त्यांनी सांगितलं की म्हणजे गौतमीच्या म्हणजे कार्यक्रमाला गेलो नाही असं. मग मला ते बघून मग मी त्याला भेटायला गेली. म्हटलं अरे कशाला मग एवढं, तू कशाला हे करायचं. मग ते किस्से म्हणजे असे बरेच किस्से आहेत की खूप आहेत असे की होऊन गेलेत. ठीक आहे. आणि अजून पण चालू आहे. पण मी एक सांगते प्रत्येकाला की तुम्ही आज कार्यक्रम बघायला येताना व्यवस्थित या, व्यवस्थित जा, गाडी सावकाश चालवा. आज येणार ट्रिप्स येणार, तुम्ही काय काय गोष्टी करतात तर त्या नको, त्या टाळा. या कार्यक्रम बघा, एन्जॉय करा, शांततेत पार पाडू देत कार्यक्रम, शांततेत बघा, असं मला म्हणायचंय. करेक्ट. पण जसं तू म्हणालीस की तुझे एवढे चाहते आहेत, एवढे फॅन्स आहे, मग लग्नाच्या मागण्या तर म्हणजे सहजच येत असतील तुझ्याकडे. तर
अशा किती मागण्या आणि कोणकोणत्या प्रकारच्या? जसं की मी तुला सांगितलं कार्यक्रमातच ग, तो एक किस्सा परत म्हणजे आहे. आणि असं नाही चालूच असतं काही ना काही. पण आई आई पण माझी मला आता सध्या नाही का, तू लग्न कर, हां, हां, कधी हां. लग्न करणार, म्हणजे आईचं पण आता माझ्या मागं लागणं चालू आहे. लग्न 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 होत असतात ह्या गोष्टी. पण पण तुला लग्न नाही, करायचं? तुला लग्न नाही करायचंय का? एवढ्यात नाही ग. नाही ना. आता एवढ्यात नाही. हो एवढ्यात म्हणजे मी करणार लग्न पण एवढ्यात नाही. थोड्या दिवसांनी म्हणजे थोड्या हां. वर्षांनी. का तर हे अजून आत्ताशी चालू झालंय हे सगळं करिअर किंवा खरंय, ह्या खरंय. गोष्टी. तर मला नाही वाटत की मी इतक्यात लग्न करायला खरंय. पाहिजे. पण गौतमीचा तो स्वप्नातला राजकुमार कसा असावा असं तुला वाटतं? तुझा तो इमॅजिनरी असेल ना जोडीदार? ऐक ना, हा मला खूप लोकांनी हा प्रश्न विचारलाय आणि मी नेहमी समजून घेणार, काही नको समजून घेणारा पाहिजे. अच्छा. हा मी तेवढंच सांगते नेहमी बाकी की काही अपेक्षा नाहीये तुझ्या? हा आहेत आहेत ना, ना? आहेत पण जास्ती करून मेन पॉइंट समजून समजून घेणारा घेणारा पाहिजे. हवा. असं. खूप महत्वाचा विषय आहे हा, समजून घेणारा हो हवा. हो कारण हो. तरच मला वाटतं आयुष्याचा आणि तो म्हणजे मी ह्या ज्या गोष्टीतून गेलीये, म्हणजे ज्या गोष्टी माझ्यासोबत एवढ्या घडल्या आहेत किंवा काय, तर त्यामुळं मला असं वाटतं की त्या गोष्टी पण समजून घेणारा किंवा एक्सेप्ट करणारा पाहिजे करेक्ट, असं. करेक्ट, करेक्ट. नक्कीच. म्हणजे तुझ्या आयुष्यात मला वाटतं तुझी आई ही तुझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती हो, आहे हो, हो. आणि तू त्यांना सोसताना पाहिलंय, तू त्यांची एक जर्नी पाहिलेली हो. आहेस गौतमी. तर आईकडून काय काय शिकायला मिळालं तुला? कारण तू लहानपणापासून त्यांचा तो प्रवास, तो एक स्ट्रगल पाहिलेला आहेस. तर काय काय शिकायला मिळालं आईकडून आणि काय काय गुण घेतलेलेस तू आईचे? मी तर मी असं म्हणते स्वतःला की मी माझ्या आईवरच गेलीये. हां. हां, म्हणजे असे आई आणि अशी मी नाही का, म्हणजे आमचा हां. चेहरा आणि स्वभाव पण आमचा दोघांचा सेमच सेम. आहे, आईचा आणि माझा. ती पण चिडचिड करते कधी-कधी ना, तर मी पण करते नाही का असं. आणि आम्ही दोघं पण म्हणजे सुरुवात केली ना भांडायला, की आम्ही दोघं पण ऐकत नाही एकमेकाला. पण नंतर परत कधी एकत्र येतो, परत बोलायला लागतो. हे घरात आमचं हे माय-लेकीचं प्रेम चालूच असतं. पण मी आईकडनं खूप काही शिकले. सांगायलाच नको, आईकडनंच आपण शिकतो, आई-वडिलांकडनंच शिकतो. म्हणून मी तिच्याकडनं खूप काही शिकले. खूप काही गोष्टी तिने मला समजून घेतल्या. आज ती मला समजून घेतीये इथून पुढं आणि तिचा मला पूर्णपणे सपोर्ट आहे. म्हणून मी आज एवढी मला कोणाची भीती नाहीये. मी सांगते म्हणजे असं म्हणतात ना, की बाबा हे काय म्हणेल, ते काय म्हणेल, तो काय म्हणेल. मी फक्त माझ्या आईचा विचार करते. तिला काय वाटेल बस. मला बाकीचं कोणाचं काही घेणं देणं नाहीये. म्हणून तिच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळतंय आणि ते कधी संपणार नाही. ते मला मिळत राहणारच आहे कायम. पण गौतमी असं जर थोडंसं मागे गेलो तर असं कधी तुला जाणवलं असा तो एक क्षण तुझ्या आयुष्यातला की जिथे तुला असं वाटलं की आता सगळंच संपलं, आता मी काय करणार? असा असा कधी दिवस आला तुझ्या आयुष्यात जेव्हा तुला असा अशी ती फिलिंग आली असेल? अ, आता कसं बोलू तुला? अ, आता म्हणजे माझं मध्ये हे झालं होतं व्हिडिओचं. त्यावेळेस मी एकदम ब्लँक झालते आणि मी एकदम सगळ्यांना सांगून टाकलेलं, की मी नाही करणार आता. असं बस, मला कार्यक्रम नाही करायचे, मला काही नाही करायचं, सगळं बंद करायचं आहे. मी माझी घरात राहते. मी इथपर्यंत निर्णय घेतला होता. पण माझ्या जवळची जी लोकं आहेत सगळी, त्यांनी मला खूप छान सपोर्ट केला, की तू म्हणजे तुला माहिती आहे प्रेम करणारे जास्ती आहेत, जसं की आपण आत्ता बोललो. बरोबर. मग तसे प्रेम नाही, हे प्रेम करणारे जास्ती आहेत, की त्यांना आनंद होईल, खरंय. की हां, हां, ही हां. थांबली म्हणून. बरोबर. हां. हां. पाय खेचणारे जास्त आहेत. जास्ती आहेत. खरंय. हो. खरंच खूप आहेत पाय खेचणारे आणि नावं ठेवणारे, हो. नाही ते बोलणारे खूप आहेत. हो. मग तू जर थांबली इथं तर संपलं. मग तू त्यांना म्हणजे तू हे करते, की तू मागं नको येऊ, तू पुढं जा. म्हणजे हे सांगणारे माझ्या जवळचे खूप छान होते, की त्यांनी मला आज सपोर्ट केला. तर मी इथं पुढं आणि जास्ती करून आई पण. म्हणजे आईनी पण मला बराच सपोर्ट केला ह्या गोष्टीला. तिने मला समजून घेतलं म्हणजे ह्या गोष्टी खूप तिने हे केल्यात. मी आले पुढं निघून आले. मी थांबले नाही. पण तिथं मला वाटलेलं, की थांबायला थांबावं. हवं.
पण तू पण मी नाही तुझ्या थांबले. जिद्दीने मी नाही तू थांबले. प्रवाहाच्या विरुद्ध गेलीस मी आणि नाही तू थांबले. ते सगळं आणि मी face नाही केलंस. थांबणार इथून पुढं. पण आता आता काय झालंय ग माहितीये का, ह्या सगळ्या गोष्टींना बघत 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 आता मला ते गोष्टींना असं तू नॉर्मल आयुष्यातले झालेत. हा तू इतके धडे शिकली आहेस हा, खरं मला तर. आता नाही का असं ह्या गोष्टींना काही वाटतच नाही. म्हणजे मला कोणी बोललं ना, आता जसं तू तिचा विषय घेतला की तिने तुझं नाव घेतलं किंवा काय, हा. ते बोलू दे, मला काय करायचंय. बोल बाई, तू अजून 10 वेळा नाव घे माझं, मला फरकच पडत नाही. आणि मी तर म्हणते तिला, तू अजून 10 वेळा 20 वेळा तुला जेवढं पटेल तू वाटेल. तेवढ्या वेळा नाव घे. उलट मला आवडणार. मला फरक पडतच नाही आता मला कोण काय बोलतंय. लोकांना असं वाटत असणार आहे की जे माझे म्हणजे मला सपोर्ट नाही करत त्या लोकांना, की अरे हिला काहीतरी फरक पडत असणार आहे. नाही पडत मला फरक. तुम्ही अजून बोला, मला फरक पडतच नाही. ह्या गोष्टी आहेत की आपले जवळचे लोक जे असतात ना, ते खूप चांगले पाहिजे. आणि माझी टीम आहे जी मला सपोर्ट जास्ती करून अजून तिचा आहे. माझ्या पोरी आहेत. पोरी तर मला अशा बिंदास्त आहेत माझ्या पोरी. हा, मग तुझ्या पोरींची काय रिॲक्शन असते जेव्हा समज एखादी राधा पाटील सारखी काहीतरी बोलते, तेव्हा तुझ्या पोरींची काय रिॲक्शन असते? अगं एवढ्या आगाऊ आहेत ना, तुला मी नाही सांगू शकत. माझ्या पोरी त्या उलटतात, म्हणजे मला हसून हसून दाखवायला येतात. मी या गोष्टींमध्ये पडत नाही बघ. मी माझं काम असू, माझं हे असू. तुला कधी ऐकलं पण नाही आम्ही कोणाविषयी काही बोलताना? नाही, मला नाही आवडत बोलायला. तेव्हा असं ताई हे बघ ना, किती ग तुम्ही आगाऊ आहे. आणि मी म्हटलं ना जाऊ दे, बोलू दे. ते पण माझ्यासारखं आहे. म्हणजे एक त्यांना पण आता ती हेच सवयच झाली. बोलली जाऊ दे ना, बोलली ह्या बोललं ठीक आहे चल ना जाऊ दे. असं असं मला एक कळतं, आपल्याला ट्रोल करण्यापेक्षा, म्हणजे हे ट्रोल करणाऱ्यांपेक्षा माझ्यावर प्रेम करणारे लोक जास्त आहेत. आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ. हे ट्रोल करणाऱ्यांकडे काय लक्ष द्यायचं मला सांग तू. खरंय. जे आपल्याला प्रेम करतायत, ज्यांच्यामुळे आज आपण इथं आहे, त्यांच्याकडे लक्ष देऊ. त्यांच्यासाठी पुढे जायचं. यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. यांच्याकडे लक्ष दिलं ना की आपलं माइंड इकडे जातं. त्यापेक्षा ते आपल्या कामाकडे लक्ष दिलेलं बरं. कामाकडे लक्ष द्या, चाहत्या वर्गांकडे लक्ष द्या. महिला वर्ग आहेत आजकाल जास्ती, त्यांचं प्रेम मिळतंय, त्यांच्याकडे लक्ष द्या. मला वाटतं हल्ली तुझे पुरुष फॅन्स पेक्षा आता स्त्रियांना जास्त प्रेम मिळू लागलं. तुला माहितीये, म्हणजे ते महिला वर्ग पण ठीक आहे, पण हे जे आहेत ना आपले चिमण्या छोट्या मुली, ते त्यांचं प्रेम मला लय आवडतं. म्हणजे ते असं स्टेजवर येणार आणि माझ्याशी बोलणार वगैरे, नाही का, असं वाटतं काय करू. म्हणजे असं मला लहान पोरं पण खूप आवडतात अगं. आणि ते आले ना स्टेजवर, असं काय करू मी असं पप्पी नाही असं, मग चला आपण डान्स करू. मग आम्ही डान्स वगैरे करतो. मी त्यांना म्हणजे डान्स जरी नाही पॉसिबल झाला ना, पण मी उभं तर करणार. आपण एक फोटो जवळ घेणार. ठीक आहे बाळा. मग ते त्यात खुश होतात. तर त्यांचा आनंद आहे. म्हणून मला ते पण मला पण छान वाटतं. आणि आवर्जून महिला वर्ग स्टेजपर्यंत घेऊन येतात की ताई घे ना ग एकदा, म्हणजे पोरीला नाही का हे करणं. नाही म्हणत नाही, कधीच नाही. पण याला जोडून प्रश्न आहे गौतमी, की प्रत्येकाच्या आयुष्यात आपापली एक तत्व असतात. आपण ती तत्व फॉलो करत असतो. तसं तुझ्या आयुष्यातलं तत्व काय, किंवा तुझ्यासाठी एक सुखी आयुष्याचा मंत्र काय आहे? मगाशी म्हटलं ना, इथून ऐका आणि इथून सोडा. इथपर्यंत जाऊ द्यायचं नाही, हा माझा मंत्र आहे. आणि मी सगळ्यांना सांगेल, इथून ऐका इथून सोडा. कोणाचं ऐकायचं नाही, हा मंत्र लक्षात ठेवा. क्या बात आहे, खूप महत्वाचा मंत्र आहे हा. म्हणजे खरं तर माझा पुढचा प्रश्न हाच होता, की तू इतक्या, म्हणजे बघ, जसं जसं आपण पॉप्युलर होत जातो, प्रसिद्धी मिळत जाते, तसे आपल्यावर जळणारी लोकांची संख्या वाढत जाते, किंवा आपल्याला अनेक संकटांना पण सामोरं जावं लागतं. कारण त्याच बाजूला चॅलेंजेस वाढत जातात ना ग आयुष्यातले. तर तू हे सगळे जे ज्याला स्ट्रेस म्हणू शकतो, चॅलेंजेस म्हणू शकतो, त्याला तू कसं काय सामोरं जातेस? म्हणजे काय असं करतेस तू की ते स्ट्रेस कसं तू हँडल करतेस? मी लक्षच देत नाही. मी जसं तुला म्हटलं, म्हणजे असं कोणी असेल, जास्ती करून आत्ता माझ्यासोबत घडलेल्या गोष्टी काय आहे की मला कोणीतरी ट्रोल करतंय, माझ्या बाबतीत कोणीतरी वाईट बोलतंय, ह्या गोष्टी माझ्यासोबत जास्ती घडल्यात सध्या. तर मी सुरुवातीला खूप त्रास झालाय बघा. असं पण नाही की मी आता एवढी अशी झटकन बोलतीये की ते झटकन येतंय म्हणून मी असं काही पण बोलते, असं नाहीये. एवढं आता 4 वर्ष झाले असतील की ह्या गोष्टी होतच आल्यात, ह्या थांबत नाहीये. मग या गोष्टींना मी सामोरं जाऊन मी अशी झाली की ठीक आहे, आता नाही काही वाटत. असं
स्ट्रॉंग झालीस तू आता हा मेंटली. हा हा हा. आणि तुला माहितीये मला जर आता कोण बोललं ना तर मला हसायला येतं आणि मी म्हणते बोला अजून बोला. या गौतमीला 10 वर्षापूर्वीच्या गौतमीला काहीतरी सांगायचं असेल तर तू काय सांगशील? कोणती गौतमी तुला जास्त आवडते, ही की ती? ती ती गौतमी जास्त आवडते, हा ही नाही? ही नाही. का? अगं म्हणजे मला असं वाटतं की अरे हे आपण कधी 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 असं वाटतं की अरे आपण हे कुठं येऊन बसलो, आपलं किती छान चाललं होतं. हो. म्हणजे असं मला कधी कधी वाटतं. म्हणजे आत्ताही छानच आहे असं पण नाहीये. आता तू पण जास्त प्रसिद्ध आहे तेव्हा तर कोणी हा. ओळखतही नव्हतं नाही तुला. नाही ओळखत नव्हतं कोण काय नाही. पण मला ती लहानपणाची लहान गौतमी खूप निरागसपणा. आवडायची. ते माझं माझं म्हणजे ते गावाकडचं ते खूप छान असतं माहितीये, गावाकडचं प्रेम. लोक जे आणि मी लहानपणापासून गावाला होते. म्हणजे माझा जन्मच इकडं झाला, आईच्या म्हणजे इकडं आईच्या वडिलांकडं. तिथलं त्या लोकांनी जे मला प्रेम दिलंय म्हणजे आमचे शिंदखेडा माझं गाव आहे ना. ते गावातल्या लोकांनी जे मला प्रेम दिलंय, मला वडील नाही हे सगळ्यांना माहिती आहे. त्या लोकांनी मला समजून घेतलंय, छान खेळवलंय, मी त्यांच्या घरात खेळली आहे, मी गेली आहे, वावरली आहे. ते प्रेम मला आवडतं. म्हणजे माझ्या मैत्रिणी आहे शाळेतल्या तिथल्या, त्या मैत्रिणींसोबत मी खेळलेली मला आठवतं. ते शाळेत जाणं, शाळेतून येणं, सुट्टीतून पळून येणं. मी पळून आली शाळेत सुट्टीतून. हां, म्हणजे अशा ह्या गोष्टी. मी नाटकं पण म्हणजे मला मला ना शाळेत मला म्हणजे अभ्यास स्वच्छंदी. मला अभ्यासाचा फुल फुल कंटाळा. अभ्यास मला नकोच. तर मी आईला नाही का माझ्या पोटात दुखतंय असं पण मी केलंय, की नको ना गं मला नाही जायचं. असं ह्या गोष्टी ह्या छान होत्या गं. हे आत्ता ठीक आहे. आता सगळ्यांच्या नजरा सगळ्या आहेत आणि ते खूप आहेत. सीसीटीव्ही सारखं तुला फॉलो केलं जात आहे. पण त्यामुळे चाहता वर्ग खूप आहे ना म्हणून ठीक आहे त्यांचं प्रेम मिळतंय चालू देत असं. येस. गौतमी, याच नोटवर आपण रॅपिड फायर करणार आहोत. मी तुला काही रॅपिड फायरची जी प्रश्न आहेत आणि ते मी तुला- म्हणजे मी जशी इकडे आले होते पुण्यात पण आले मी म्हणजे मी पुण्यात आल्यावर पण मी म्हणजे माझ्या ताई लोकांचं सांगते मी की ह्या फील्डमध्ये आली ना. मी आज त्यांचं मला कौतुक का करू वाटतं कारण मी गंधर्व म्हणजे आमचं हे सगळे डान्सर म्हणजे आम्ही सगळ्या कलाकार आम्ही सगळे तिथंच गंधर्वला. म्हणजे त्या ताई लोकांनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि मी प्रत्येक ताई लोकांचं नाव नाही घेऊ शकत ताईंचं. माझे जे सिनियर आहेत मला ज्यांनी सपोर्ट केला पहिल्यापासून त्या सगळ्या ताईंना मी मनापासून आभार मानते. हो, how sweet. हां, त्यांनी सपोर्ट केला. म्हणजे सिनियर आपल्याला सिनियर असतात. म्हणजे अजूनही त्यांचा मला सपोर्ट आहे ताईंचा. म्हणजे असं काही झालं तर आम्ही म्हणजे मला फोन वगैरे येतो. शीतल ताई आहे, स्वाती ताई आहे. म्हणजे ह्या सगळ्या गंधर्वचे जे कलाकार आहेत हे मला सपोर्ट अजून पण असतो आणि हे सिनियर आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. म्हणून मला नेहमी माझ्या एक म्हणजे मनात होतं की आपण कधीच आपल्या सिनियर ताईंच्या बाबतीत नाही बोलत. मी सर्व गंधर्वचे जे कलाकार आहेत ते मला सिनियर आहेत कारण की मी इथंच ह्या क्षेत्रातच आहे. तर सगळ्यांचं मी आभार मानते खरंच की तुम्ही मला सपोर्ट केला आणि असंच करत राहा. ऐक, दॅट्स सो स्वीट. आणि म्हणजे सुरेखा ताई पण असू, ह्या सगळ्या यांची लेवल खूप मोठी आहे आणि यांची बराबरी आपण कधी करू शकत नाही. आज सुरेखा ताईंचं खूप नाव आहे, खूप नाव आहे ताईंचं. आणि जे मला सिनियर आहेत ज्या पोरींनी ह्या फील्डमध्ये आयुष्य काढलंय की ह्या पोरी कोणाला माहीत नाही आहे पण त्या स्टेज शो करतात, कार्यक्रम करतात. आज ह्या पोरींना कोणी नाही म्हणजे कोणाला माहीत नाही ह्या पोरी पण यांची पण लाईफ ह्या पण सिनियर आहेत. यांची ही जागा कोणी घेऊ शकत नाही म्हणजे यांची जागा मीही घेऊ शकत नाही. सिनियर आहेत. म्हणजे त्यांचं प्रेम ते वेगळं आहे. माझ्या छोट्या छोट्या गोष्टी का होईना त्यांनी मला सपोर्ट केला आहे. म्हणजे साडी नेसवण्याच्या पासून तर मग ह्या सगळ्या गोष्टींपासून मी जशी आली तशी तर मी त्यांचं खूप आभार व्यक्त करते की ते कलाकार सगळे म्हणजे जे कलाकार आहेत माझे सिनियर त्यांना मी खरंच आभार मानते त्यांचं. क्या बात आहे. नक्कीच. गौतमी, आपण आता एक रॅपिड फायर करूया. Yes. आणि या रॅपिड फायर मध्ये मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं अपेक्षित आहेत. तुझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती कोण? आई. मला माहित होतं. कशाची भीती वाटते?
आईपासून लांब होण्याची. ऐक, एखाद्या व्यक्तीनं दिलेला एक असा सल्ला जो तुझ्या कायम लक्षात राहिला. तसं म्हणजे सल्ले मला अनेकांनी. अनेकांकडनं मिळतात. तू हे काय करते, तू ते काय केलं, तू असंच का बोलली, तू तसंच का केलं, तू हेच का नाही घालत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून माझे जवळचे लोक आहेत ते मला सल्ला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेस रोज मिनिटाला देत असतात आणि ते माझ्यासाठी बेस्ट आहे आणि ते मला आवडतं. एक अशी अभिनेत्री जिचा ड्रेसिंग सेन्स तुला खूप आवडतो. नाही, मी स्वतःच म्हणू शकते का? क्या बात. ड्रेसिंग सेन्स म्हणजे मी जे कार्यक्रमात माझं जे कॉस्ट्युम असतो ना ते मलाच खूप आवडतं आणि ते प्रेक्षकांना पण खूप आवडतं. जे चाहते वर्ग आहे त्यांना पण खूप आवडतं. अरे म्हणजे साड्या वगैरे माझं हे, तर ते मी स्वतःचं नाव घेईल. पण तू स्वतःचे डिझाईन करतेस की कसं असतं? म्हणजे तुझे कपडे, तुझे हेअरस्टाईल्स आणि ते जे काय हेअरस्टाईल्स म्हणजे एक्सेसरीज असतात सगळ्या. खूप लोकांचा असाही गैरसमज आहे की मी मेकअप म्हणजे काय ते आपण घेऊन मेकअप व्हॅनिटी नाही मेकअप वाला सोबत घेऊन फिरतो किंवा मेकअप वाली. तसं नाहीये माझा विषय. मी स्वतःच आमचा आणि मी मेकअप नाही, आपलं पावडर लावलं, वॅसलिन पावडर, लिपस्टिक, ब्लश, झालं. हा माझा एवढाच मेकअप आहे आणि शूटला तेवढं मला मेकअप करावा लागतो. बाकी मी नाही करत. रेग्युलर शो मध्ये मेकअप नसतो. आंबाळा वगैरे मी माझं स्वतः घालणार, कारण की ते झटकन आता ती सवय झाली आहे आम्हाला. झट 5 मिनिटात आमचा आंबाळा घालून होतो. परत साडीचं म्हटलं तर तसं म्हटलं तर म्हणजे मी नाही हे डिझाईन वगैरे करत. अच्छा, फक्त एक फोन करते, रेडी येते तुला. मला डायरेक्ट बनवून मिळते डायरेक्ट. आणि ते त्यांचं मला म्हणजे माझे 2-3 ठिकाणी आहेत असं की मी सांगून ठेवते मला की द्या, तर एकदम बेस्ट मला शिवून येतं तिथून समोर. मला ते सांगायचीच गरज नाही. बरं, गौतमी शेवटची कधी रडली? काय आता परवा तेरवाच रडली असेल. कारण विचारू नकोस, पुढचा प्रश्न विचार. बरं, आता नॉट अलाउड आहे त्यामुळे पुढे काय बोलत नाही. बरं, पैसे किती महत्वाचे आहेत गौतमी, सांग. आहे पण नाही पण. म्हणजे मध्ये असं नाही का. पण तुझा जो मागचा एक फेज होता ना काही वर्षांपूर्वीचा, तेव्हा तुला वाटत असेल ना की आपण आता खूप पैसे कमवूया, असं तुला कधी वाटलं नाही? ज्यावेळेस पैसे नव्हते त्यावेळेस म्हणजे वाटायचं ना की पाहिजे, पैसे गरजेचे आहेत. हे उलट माझ्यापेक्षा जास्ती तर म्हणजे ज्यांच्याकडे नाही त्यांच्यापेक्षा ते सांगू शकतात ह्या गोष्टीला की हे किती महत्वाचे आहे. पैसे असले की लोक जवळ येणार, पैसे असले की सगळे भाऊबंदकी जवळ येणार, पैसे असले की सगळं काही. असं झालंय माझ्यासोबत, म्हणून मी बोलतेय, माझ्या अनुभवाचे बोलत की पैसा गरजेचा आहे, पण एक कुठंतरी किंचित मला वाटतो की नाही पण गरजेचा. कारण पैसा ही गोष्टच पण सगळी नाहीये की त्या आपण प्रेम नाही म्हणजे पैशाने एखाद्याचं प्रेम पण नाही घेऊ शकत, ही गोष्ट पण आहे. पण पैसा पण गरजेचा तेवढाच आहे, कारण पैसा असला तर सगळं काही आहे भाऊ. पैसा असलं की विषयच नको, लय डेंजर आहे. आता माझ्याकडे पैसा नसला की झालं, संपला विषय. एक्झॅक्टली. तू कोण असा विषय. करेक्ट. त्यामुळे त्याची दोन्ही बाजू आहे आणि ती बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे, मला असं वाटतं. गौतमी, पण जेव्हा कार्यक्रम नसतात, म्हणजे स्टेजवरची तुझी ती धमाल एनर्जी आम्ही नेहमी पाहतो आणि आम्हाला लय आवडतात, पण कार्यक्रम जेव्हा नसतात तेव्हा घरी काय करतेस? म्हणजे मोकळ्या वेळात काय असतं चालू? एकदम मस्त आणि निवांत झोपायचं. अगं नेहमी प्रवास जास्ती होतो माझा, म्हणजे खूप होतो प्रवास. म्हणजे एवढा प्रवास करायचा आणि तिथं जाऊन 3 तास कार्यक्रम करून परत गाडीत बसून परत दिवसभर रात्रभर प्रवास करायचा. त्यात खूप चिडचिड होती. मग त्यापेक्षा निवांत असलं ना तर मला काही नको. मी एकदम असं, मला फोन जरी आला ना, बाईट द्यायची आहे, हे द्यायचंय, तर मी चिडचिड करते. आत्ता नाही, ज्यावेळेस काम असेल त्यावेळेस मग मी झोपून असते. पण आम्ही असं ऐकलंय की तू खूप सारे वेब सिरीज वगैरे बघत असते आणि विशेष करून तुला कोरियन कॉन्टेंट खूप आवडतो. आवडतो. मी कोरियन सिरीज बघत असते जास्ती करून. मला आवडतं, म्हणजे त्यांचे ते लव्ह सीन वगैरे नाही का, ते मला खूप आवडतात, तरी मी बघत असते. घरी असलं की मग निवांत सिरीज बघणं, मूवी बघणं. आणि असं नाही म्हणजे कोरियनच नाही, मी जे मला आवडेल ना, म्हणजे मी असं ठरवत नाही
मी शोधत बसते कुठली चांगली कुठली चांगली कुठली, अच्छा मग ही छान आहे, मग ही बघू चला असं. अच्छा. सो घरी मराठी, असतेस तेव्हा हिंदी, हा ऑल असं असं सगळेच. हां हां, सगळंच हां. असं. पण हा तर झाला म्हणजे तुझा एकूणच प्रवास वगैरे गौतमी. पण एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे, तो म्हणजे बाबांविषयीचा तो प्रश्न मला विचारायचा आहे, की बाबांचं प्रेम खरं तर गौतमी कधी मिळालं नाही तुला. नाही. तर ते प्रेम तुला देणारं परिवारातलं आणखी कोणी होतं का? तू कधीच ते प्रेम अच्छा. माझे आजोबा. आजोबा आजोबांकडनं बाबांचं प्रेम मिळालं तुला? आजोबांकडनंच मिळालं. कारण म्हणजे मी आजोबांसोबतच राहिले ना. माझा जन्मच इकडं झाला. माझ्या आईनी आजोबांनीच मला सांभाळलं आणि आजोबांनीच मला ते प्रेम दिलं. म्हणजे सगळ्या गोष्टी, शाळेतल्या गोष्टी असतील किंवा काय, हे सगळं आजोबांनीच पाहिलंय. म्हणजे जिथं वडील पाहिजे होते तिथं आजोबा आलेत. नक्कीच. पण तो काळ तुझ्यासाठी कठीण असेलच ना, जेव्हा तू शाळेत होतीस आणि जेव्हा असतं ना, आपण शाळेत असताना बाबांचं एक एक वेगळी जबाबदारी असते आणि सगळ्यांचे पालक येत असतात. तेव्हा तुला त्या आठवणी काही? म्हणजे प्रत्येक वेळेस वाटायचं पोरी, म्हणजे माझ्या मैत्रिणी होते, त्यांचे वडील होते, तर मी आईला असं बोलायचे म्हणजे की पप्पा म्हणजे नाही का, पप्पा कुठं आहेत किंवा काय, ह्या गोष्टी मी बोलत असायच्या. पण आई म्हणजे असं टाळायची त्या गोष्टी. मी लहान होती ग, म्हणून मला एवढं पण नाही का, आई टाळून असं हे करायची. पण मी आईला त्या बाबतीत लय त्रास दिलाय. म्हणजे शाळेतलं काही जरी गोष्ट असेल किंवा काय, तर मग मी तिला पप्पा 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 पप्पा, मग ती पण त्या गोष्टीला, तिलाही त्रास झाला असेल खूप. ते मी लहान होती, मला नाही कळलं कळत की मी नव्हतं. आत्ता मला विचारलं तर आता समजतं की आता हा विषय इथं नाही घेतला पाहिजे, पण लहानपणी काय कळतं. मग मी ते बोलायची, तिने पण त्या स्ट्रॉंग याच्याने मला उत्तर दिलेत आणि तिने सपोर्ट केला, तिने मला सांभाळलं, म्हणजे तिने माझा विचार केला असं. नाही पण वडिलांनी कधी असं हे केलंच नाही, कधी आलेच नाही भेटायला असं. पाणी दे ना तिला. नाही नाही मी ओके. पण कधी काही कंप्लेंट्स म्हणजे आहेत एखाद्या त्यांच्या एखाद्या बाबतीत असं तुला? एखाद्या वडिलांना वाटतं ना की पोरगी आपली आहे तर आपण भेटायचं का किंवा जायचं का, तर असं त्यांनी कधी, म्हणजे त्यांना कधी विचार आला नसेल का, असा मी विचार करते की पोरगी म्हणजे बापासाठी काय असते नाही का. असं तर मी विचार करते, यांना असा प्रश्न नाही पडला का कधी की आपल्या पोरीला जाऊन भेटावा असं. तेवढी एक खंत आहे. पण ज्यावेळेस हा सगळा किस्सा झाला वडिलांचं, माझं म्हणजे वडील एक्सपायर झाले, ज्यावेळेस मी त्यांना लास्टच्या टायमिंगला डायरेक्ट लास्टला भेटले, ते पण खूप अवघड होतं. पण भेटले, लास्टला भेटले मी. आम्ही मधी पण भेटलो होतो, म्हणजे मामांनी विचार केला होता की पप्पांना आणायचं आणि सगळा आमचा संसार म्हणजे आईचा संसार परत सुरू करून द्यायचा. पण त्यावेळेस पण ते नाही राहिले मध्ये, मग तेव्हा मी भेटलेली त्यांना, त्यानंतर मग लास्टलाच असं. आणि जेव्हा तू म्हणजे जेव्हा तू काम करायला लागलीस तेव्हा तुला असं कधी वाटलं का जाऊन बाबांशी भेटावं आणि बाबांना परत बोलवून घ्यावं? नाही असं नाही कधीच वाटलं. नाही, मग नंतर मी वडिलांना पाहिलं ना, म्हणजे मी आम्ही पुण्यात आलो त्यावेळेस वडील पण होते ना आलेले सोबत, पण ते राहिले नाही. म्हणजे ते ड्रिंक वगैरे, आता हे बोलणं त्यांच्या बाबतीत नाही. ते जाऊ दे, झालं ते झाल्या ग गोष्टी, जाऊ दे ते आता. ते मला नाही आता, ते ते नाही आहेत आता. म्हणून लास्ट शेवट मला भेटले ना, तो मला आनंद आहे, बाकी काही नाही. गौतमी, महाराष्ट्रावर एक वेगळंच संकट कोसळलं. अचानकच महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक मोठं नाव आपल्यात नाही आहे आता. अजितदादा. अजितदादा तुला यांच्या म्हणजे मी एकदम शॉक होते की हे काय झालं म्हणून. मी उठले, मला आईनी सांगितलं की असं असं झालं, तर मला म्हणजे एकदम मी शॉक, अरे हे काय बोलतेय. मी आईला म्हणते तू म्हणजे असं हे काय बोलते म्हणून. पण ज्यावेळेस मी न्यूज पाहिली, म्हणजे
विश्वास म्हणजे शब्दच नाही आहे मला बोलायला, म्हणजे विश्वासच नाही बसत आहे की असं काही, अजून पण मला विश्वास बसत नाही की असं काही दादांच्या बाबतीत. आज मी दादांना कधी भेटले नाही, म्हणजे पण न चुकत दादांनी मला तेवढा सपोर्ट पण केला. हो. हो, म्हणजे जे माझ्या बाबतीत त्यांनी बोललेत, स्टेटमेंट दिल्या, आज ते माझ्यासाठी खूप होतं. म्हणजे मी एक सांगेल की दादा महाराष्ट्राचे लाडके नेते होते आणि हे खूप म्हणजे खूप चुकीचं झालं जे काही झालं. हे मी अजूनही शॉकमध्ये की हे झालंय का असं. हे मला दादांचा म्हणजे कलाकारांना सपोर्ट असणं खूप खूप महत्त्वाचं होतं आणि दिलाय दादांनी. हो, प्रत्येक कायम. कलाकाराला कायम सपोर्ट केलाय दादांनी आणि त्यांच्याकडं गेलं काही काम घेऊन तर ते होणार, 100% होणार. नाही आम्ही कधी भेटलो, बोललो कधीच नाही दादांच्या बाबतीत, पण त्यांनी मला न देखत का होईना त्यांनी माझ्या बाबतीत 2 शब्द बोलले. तिथंच दादांनी माझं एक मन जिंकल्यासारखं की दादा खरंच खूप छान आहे आणि त्यांना मला नाही वाटत महाराष्ट्र कधी त्यांना विसरणार, कधीच विसरणार नाही. अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके आहेत ते आणि कायम असणार आहे आणि ते नेहमी 1 नंबरलाच असणार आहे. म्हणजे प्रत्येकाचा असा प्रवास असतोच ग, की काहींना म्हणजे काही प्रेम देतात तर काही तुला मी याच्यावरनं एक सांगते, म्हणजे मी तुला रोखलं. हा. आज माझी स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. आज माझं दुःख सगळ्यांना माहिती आहे की मी कशी पुढे आली, काय आली. पण मी जे माझं म्हणते, जे सिनियर आहेत किंवा ज्या आहेत ना कलाकार अजून, त्यांच्या स्टोऱ्या मी म्हणते माझ्यापेक्षाही हो. खूप वाईट आहेत. पण आज तेही थांबले नाही आहेत. बरोबर. ते पण पुढं चाललेत आणि पुढं म्हणजे चालत राहतायत ते. तर त्यांना पण मी त्यांनाही मी म्हणेल की एकदम खूप छान आणि त्यांचाच त्यांच्याकडनं प्रेरणा तू आदर्श घेतेयस. त्यांचाच हां. मी घेते असं समज. कारण की सगळ्या महाराष्ट्राला फक्त माझं दुःख की मी किती सहन करत आली मीही, पण माझ्या मागचे पण जे म्हणजे कलाकार आहेत ना, त्यांचं पण खूप माझ्यापेक्षाही वाईट आहे असं मी पण त्यांना कसं गाता. खरंय खरंय. पण सगळ्यांच्याच गोष्टी लोकांपर्यंत नाही पोहोचत. हा, हेच मला शक्यही बोलायचं नाहीये. होतं. हा हो. हा हा. पण गौतमी, नक्कीच तुझा प्रवास अनेक जणींसाठी प्रेरणादायी आहे, कारण तुझा प्रवास हा सोपा नाहीये आणि सगळ्याच बाबतीत म्हणजे तू शून्यातून आज उभी राहिलेली आहेस आणि त्याचं खरंच खूप खूप कौतुक आहे तुझं आणि अशीच छान काम करत राहा. थँक्यू. खूप मोठी हो. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.